हुशार चपळ खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी सूरत न्यारी, घरी दारी हण शेजारी, नटखट ही चटपट ही स्वाट ही बहुगुणी आवडी सर्वांना. ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या. सीमाचे एवढे फोन? हा सीमा, अगं तू फोन केलेलास का? सॉरी, मी आत्ता तुझे मिस कॉल्स बघितले. बोल ना, काय म्हणत होतीस? अगं किती कॉल केले तुला. कशी आहेस? बरं ऐक ना, बाबा आहे ना माझ्यासाठी खूप स्थळं पाहतात, पण कुठे जमतच नाहीये ग. आणि आताही ना मी एका मुलाला रेस्टॉरंटमध्ये भेटायला आली आहे. माझा मानलेला भाऊ सिद्धू आहे ना, त्यानेच सुचवलं हे स्थळ. त्याच गडबडीत आहे. बरं ऐक ना अनन्या, मला तुलाही भेटायचं आहे ग. आपण ना 1-2 दिवसांनी भेटूयात. हो चालेल, भेटूयात आपण लवकरच. आणि हा, तुझ्या आजच्या भेटीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच अनन्या. चल बाय. महेंद्र, हो, इथे बसू नका प्लीज. माफ करा पण मी तुम्हाला ओळखलं नाही. तुम्ही माझं नाव बरोबर घेतलं. माझं नाव महेंद्रच आहे, पण आय एम रिअली सॉरी, मला आठवत नाहीये. हरकत नाही, तुम्ही दुसरीकडे बसता का? ऍक्च्युली मला भेटायला एक मुलगी येते आणि उगाच तिचा गैरसमज नको. ती मुलगी मीच आहे. काय? हा, मीच भेटायला आले तुम्हाला. सिद्धूने पाठवलं मला, माझा मानलेला भाऊ. तो म्हणाला त्याचं बोलणं झालं होतं तुमच्याशी, आणि आपणही फोनवर बोललो होतो ना. तुम्ही म्हणालात संध्याकाळी येणार ना, त्या वेळेप्रमाणेच आले मी. हो, बसा ना. फोनवर फक्त आवाज ऐकला होता ना. हा, मला लेट झालाय का यायला? तुम्ही काहीच बोलत नाही आहात. कसला विचार करताय का? नाही, काहीच नाही. पण मी काय बोलणार ना, माझ्याबद्दल माहिती तुम्हाला सिद्धूने दिलीच असेल. हो, मग मी माझ्याबद्दल सांगू का? माझं ना ग्रॅज्युएशन झालंय. मला मराठी लिटरेचरची खूप आवड आहे आणि सध्या ना मी एक छोटासा जॉब करते. म्हणजे फुल टाइम जॉबच्या शोधात आहे, आणि तसा जॉब मिळाला ना तर MA करावं असा विचार आहे. आणि माझी मेन हॉबी रीडिंग आहे. म्हणजे मला कथा कादंबरी वाचायला फार आवडतात. मी सर्व प्रकारचं म्युझिकही ऐकते. त्यामध्ये ना मला क्लासिकल म्युझिक फार आवडतं. याशिवाय पर्यावरणपूरक उपक्रमात सहभाग घ्यायलाही मला फार आवडतं. आणि काय ना, पर्यावरणपूरक उपक्रमात सॉरी, तुम्ही काही बोलत होता का? हो, सिद्धूने माझी जन्मतारीख आणि इतर गोष्टी सेंड केल्या असतीलच ना. तरी मी सांगते, माझी बर्थ डेट 20/2. नाही, ते सगळं ठीक आहे. मग काय ठीक नाहीये? म्हणजे
तुम्ही काहीच बोलत नाही आहात ना? नाही ऍक्च्युली माझी तब्येत थोडी डाऊन आहे. हो का? काय झालंय? नाही अचानक थोडं डोकं दुखतंय, आणखी काही नाही. पाणी घ्या ना, तुम्हाला बरं वाटेल. नाही नाही ठीक आहे, इट्स ओके, हरकत नाही. बरं, तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा ना. म्हणजे काही प्रश्न असतील तर विचारा. नाही नाही, माझे काहीच प्रश्न नाहीयेत. पण मी सिद्धूला कळवतो, तो तुम्हाला कळवेल. एक्सक्यूज मी, आय एम रिअली सॉरी, मी तुम्हाला काही विचारलं नाही. मी काही ऑर्डर करू का? ऍक्च्युली माझी एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे आणि मी ती साफ विसरलो होतो, म्हणून मला निघावं लागेल. मी तुम्हाला काही ऑर्डर करू का? पण मला थांबता येणार नाही. नाही, नको. तुम्हालाच माझ्यासाठी वेळ नाहीये तर मी इथे का थांबू ना एकटी? असं म्हणताय? ओके. गजोदर, नमस्कार. शिंबा, मस्तानी, दीपिका, थांब इथे इथे तोंडावर आला आहे. कुलस्वामिनी, इंदिरा. नाही, असा नामाचा कोणी इथे आला नाही आहे. हा माझा भ्रम आहे. सीमा. शिवा इथे आला होता. ए पण तू किती दिवसांनी आली आहे? खूप दिवसांनी आली आहे. हा तेच म्हटलं, बऱ्याच दिवसांनी आली आहे. अनन्या आहे का घरात? तिला भेटायला आली आहे. मी फोन करूनच येणार होते, पण म्हटलं डायरेक्ट जाऊ. या घरात येण्यासाठी आपला माणूस, मित्र परिवार यांच्यासाठी या घराचा गेट, हा दरवाजा, हा गजोदर उघडा आहे. उघडणार आहे. पण अनन्या आहे का घरात? ही कुठे जाते आहे? हं? अरे आहे, घरात आहे. अरे तू काय माझ्याशी बोलत बसली आहे? ए तू घरात चल, ये घरात ये. अनन्या हिया माझी अनन्या. एक कोटी मधले 50 लाख आपले असेच होतील. त्याच्यानंतर राहिले 50 लाखामध्ये 30 लाख आपण जमवू इकडनं तिकडनं. आता राहिले 20 लाख. 20 लाखामधून 19 लाख आपल्याला क्रेडिट कार्ड मधनं काढता येते. आपलं क्रेडिट कार्ड आहेच ऑलरेडी. आता राहिले 1 लाख. 1 लाखातले आपले भाऊचे 50,000 तर सहज देतील मला. आता राहिले 45,000 तर मी ताईकडनं मागून घेईन. 5,000 नाही 4,500 आपलं गजोदर देईलच मला. आता राहिले 500 रुपये. 500 देखेंगे कल देखेंगे. कल क्या होगा किसको पता. भाभी जिंदगी का ले लो मजा. कल क्या होगा किसको पता. भाभी जिंदगी का ले लो मजा. भाभी भाभी नाही आहे, बाबा आहे. अरे बाबा, अरे सीमा आहे ती. ए सीमा, तू जरा इथे बाजूला ये. इकडे इकडे इकडे. काय बोलतो आहे? सीमा आहे ती. भाभी बोलतो आहे. सीमा? हा. कोणती सीमा? भारताची की पाकिस्तानची?
जोक केला आहे. हा. सगळे दात घसत घालणार आहे. अरे, सीमा आहे. सीमा. अरे गजोदरा, हा. सीमा म्हणजे बॉर्डर. ही कोणाची बॉर्डर आहे? मामा, हा? तिला जर बॉर्डर बोलला ना हा? तर तुझा मर्डर करणार आहे. अरे बापरे, नको नको गजोदरा, बोल ना. बाहेर काढ, हा? रक्त येईल. जातो. अरे तो मामा आहे. त्याच्या आयुष्यात अशा छोट्या मोठ्या गोष्टी होतो आहे. अरे तुझ्याशी बोलत काय बसलो आहे? अरे तू बस ना. तू इकडे इकडे बसा. इकडे बस. हा, मी अनन्याला बोलवतो आहे. तू बस. हा. अनन्या, ए अनन्या ताई. काय झालं ओरडायला? तू अनन्या ताई आहे? ए अरे म्हणजे अरे सीमा, तू सुखीरा अगो किती दिवसांनी आली. बरं झालं हा आलीस तर. कशी आहेस तू? मी बरी आहे. गजोदर, हा. अरे जा अनन्याला सांग सीमा आली आहे म्हणा. हा? जा. आणि हो, चहा पाण्याचं पण बघ. हा? एक प्रश्न आहे. म्हणजे आधी चहाचं बघू की आधी पाण्याचं बघू? गजोदर, हा जातो आहे. तू बैस ना. उभी काय बैस बैस बैस. काय म्हणते सीमा, आणखी कशी आहेस तू? काय सुरू आहे तुझं सध्या? जॉब आणि वाचन. हा, वाचन करतेस? अरे वा. अगं आमच्या यांना पण वाचनाची खूप आवड आहे बघ. काका कसे आहेत? काका, अगं काका खूप छान आहे. थांब बोलवते त्यांना. अहो अहो, ऐकलत का? कोण आलाय बघा. अहो. हा? अरे सीमा, अरे नको नको, राहू दे. कशी आहेस? मी बरी आहे. बस बस. तुम्ही कसे आहेत काका? मी मस्त ग. काय चाललंय सध्या तुझं? मी एक छोटासा जॉब करते. हो, गुड. ए, तुझा जॉब फील्ड वर्क आहे का ग? नाही हो. का काके? नाही म्हणजे तुला खूप उन्हातानात वगैरे फिरावं लागतं का? खूप सावळी पडलीस ग तू. तिने अहो खरंच, ती खूप सावळी पडली आहे. हो ना ग सीमा? नंदिनी अगं सीमा, तुला वाचनाची आवड आहे ना? हा? मग सध्या काय वाचतेस? सध्या मी जे वाचते काका. जीए? अरे वा, थोर साहित्य का? भन्नाट, मस्तच. तू मंटू वाचलायस का ग? नाही. नाही, पण वाच, हा. जरूर वाच. आणि हा, तुझी वाचनाची आवड अशीच जोपास. प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतात, कुणी हातात पुस्तक घ्यायलाच मागत नाही. हे खरं आहे. हो ना. सध्या तुम्ही काय वाचताय काका? अगं मी सध्या पारंपरिक कादंबरीची बलस्थानं, उणीवा, त्रुटी, मर्यादा आणि त्यांची नवसाहित्यवादी दृष्टिकोनातून सांगोपांग चिकित्सा, हे डॉक्टर ना कोठार यांचं समीक्षा ग्रंथ वाचतोय. अहो तुम्हाला आत कामं पडली आहेत तर खूप. जा ना, जा आत जा. काय? ते तुम्हाला ते सांगो पांग काय वाचायचं आहे ना, मग जा ना आत जा. अगं नुसतं सांगोपांग नाहीये ते. हं. पारंपरिक कादंबरीची बलस्थानं, उणीवा. तेच तेच तेच, जा आत वाचन करा ना. हं? बरं बरं, ठीक आहे, जातो मी. ए, हिच्या चहाचं बघ. अय्यो बाई, हो. गजोदर, ए, बस, हा, मला जर काम आहे, आलोच. गजोदर, ए गजोदर. आला आहे. काय झालं? तू अनन्याला सांगितलंस का सीमा आली आहे म्हणून? अरे मी गेला होता सांगायला, पण अनन्याताई काम करते आहे. मग ती येते ना बाहेर? हा, ती काम करते आहे.
बरं सीमा, तू एक काम कर, तू जा आता, जा अनन्याच्या रूम मध्ये. हा जा. गजोदर, हा. तिला अनन्याची रूम दाखव. हा दाखवतो आहे. आणि ऐक, हा? चहा पाण्याचं पण बघ जरा. हा. एक प्रश्न आहे. आपल्या या घरात माझ्यासोबत एक चंपा नामाचा बाई माणूस ठेवलेला आहे. तो कशाला ठेवला आहे? जातो आहे. हा जातो आहे. पण ही सीमानं जरा जास्तच सावळी पडलेली दिसते. अनन्या हिया माझी अनन्या. अनन्या, सीमा, अगं ये ये. फायनली भेट झाली आपली. सॉरी अगं, मी जरा कामात होते त्यामुळे गजोदरनी हाक मारली असेल ना तरी ती मला ऐकायला नाही आली. तू तू बस ना. बस. हो, कशी आहेस? मस्त. तू कशी आहेस? अगदी मजेत. बरं मला सांग, अचानक फोन केलास, काही विशेष? काय सांगू तुला अनन्या, काय झालं? बाबा सध्या ना माझ्यासाठी स्थळ बघतायत. आणि मी कोणी सांगितलं ना तर एखाद्या मुलाला जाऊन भेटते पण. गो, मग ही चांगली गोष्ट आहे ना. तू चेहरा पाडून का सांगतेस? तुला लग्न करायचं नाहीये का? नाही, तसं काही नाहीये. मला लग्न करायचंय. अगं मग प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम हा आहे की माझ्याशी कोणी लग्न करायला तयारच नाहीये. काय? हो. अगं असं कसं होईल? तू हुशार आहेस, स्मार्ट आहेस, तुझ्याशी लग्न करायला कोण नाही म्हणेल? असंच होतंय. म्हणजे मला मुलगा बघायला आला ना, बघतो आणि निघून जातो. मग नकार कळवतो. मी अशी दिसायला अजिबात सुंदर नाही, काळी. सीमा, मला सांग, तुला कोणी सांगितलं की तू सुंदर नाहीयेस म्हणून? माझ्या अनुभवानं. मला बघायला आलेल्या मुलांच्या नजरेनं सांगितलंय मला हे. म्हणजे तुला माहितीये, गेल्या वर्षभरात 10-12 स्थळ आली ग मला. कांद्या पोह्यांचा प्रोग्राम म्हणे. येतात, खातात, चहा पितात, आणि निघून जातात. आणि नंतर कळवतात मुलगी पसंत नाही. हे बघ सीमा, नकाराबद्दल माझं काही म्हणणंच नाहीये ग, पण ते नकार का कळवतात या मागचं कारण कळायला नको? काळी आहे ना मी. मला ना या मुलांचं काही कळतच नाही. स्वतः दिसायला काळे सावळे असतात आणि यांना मुलगी मुलगी मात्र गोरी हवी. त्याचा रंग गोरा नाही, त्याचा अंतरंग बघावा. हे कधी कळणार का या मुलांना? त्यांच्यासाठी अंतरंग महत्वाचा नाहीये, रंग महत्वाचा आहे. आता परवाचीच गोष्ट घे ना, मी तुला फोन केला होता त्या महेंद्र नावाच्या मुलाला भेटायला गेले होते. माझा मानलेला भाऊ आहे ना सिद्धू, त्यानेच हे स्थळ सुचवलं होतं. मुलगा चांगला आहे ग,
आणि मी त्याची माहिती काढली. मुलगा निर्व्यसनी आहे, लोकांना मदत करणार आहे, त्याला सुद्धा वाचनाची आवड आहे, अगदी माझ्यासारखी. चांगल्या स्वभावाचा आहे. मला वाटलं त्याच्याशी लग्न झालं ना खूप बरं होईल. पण हा काळीगोरी हा विचार करेल असं नव्हतं वाटलं. त्याने सुद्धा नाकारलं ग, काळी आहे म्हणून. सीमा, मला सांग, काय नाव सांगितलंस तू त्याचं? महेंद्र विश्वासराव. महेंद्र विश्वासराव? हो, फोनवर खूप छान बोलला ग, पण प्रत्यक्षात खूप विचित्र वागला माझ्याशी. माझा काळेपणा त्याच्या नजरेत स्पष्टपणे जाणवत होता. त्याच्या नजरेत माझं रिजेक्शन मला दिसत होतं. मी समजून गेले, त्याने मला रिजेक्ट केलंय. आणि झालंय तसंच. सिद्धूने निरोप दिला, मुलगी पसंत नाही. का? काळी आहे म्हणून. सीमा, मला सांग, महेंद्र विश्वासराव म्हणजे माही म्हणतात ना त्याला? मी ऐकलंय तसं, पण तुला कसं माहिती? बस तू. अगं, महेंद्र विश्वासराव म्हणजे माही माझ्या बॅचलाच होता. आता फार काही कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये तो माझ्या, पण चांगला मुलगा आहे ग, माझा चांगला मित्र सुद्धा आहे. काय सांगतेस अनन्या? हो, सीमा, मला सांग, तू इथे का आलीस? म्हणजे माहीने तुला नाकारलं हे दुःख व्यक्त करण्यासाठी आली आहेस की या विषयात मी काही करू अशी तुझी अपेक्षा आहे? तू यात काय करू शकलीस तर बरं होईल. मला सांग, तुला महेंद्र विश्वासराव खरंच आवडलाय ना? हो, मला खूप आवडतो. मग मी सांगेन तसं तुला करावं लागेल. करशील? हो, करेन ना. तू माझ्या भल्यासाठीच करणार असशील तर नक्कीच नक्कीच करेन. ठीक आहे. तुला उद्या किंवा परवा वेळ आहे का? हा, म्हणजे मी जॉब करते. सकाळी माझा जॉब असतो, दुपारी मी फ्री होते, त्यानंतर फ्री आहे. पण तू काय ठरवलंयस? उद्या परवा काय करणार आहेस? सीमा, बाकी सगळं मी तुला फोनवर सांगेन. ठीक आहे, चल मग मी येऊ. चालेल, मी येते खालपर्यंत. ठीक आहे. हुशार झपड खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने